Namaste student. Our running chapter is semiconductor, and in this chapter we have already seen about the half wave rectifier, full wave rectifier, then solar cell, then LED. Then our next point is the bipolar junction transistor, or it is also called as BJT. Now, a junction transistor is a semiconductor device having two junctions and three terminals. म्हणजे हे ट्रान्झिस्टर किंवा ह्याला जंक्शन ट्रान्झिस्टर असं म्हणतात की हे एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे आणि ह्याला दोन जंक्शन्स असतात आणि थ्री टर्मिनल्स असतात. आणि मग ह्या ट्रान्झिस्टरच्या संबंधी आपल्याला इथं हे इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. मग याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल द करंट इन अ ट्रान्झिस्टर इज कॅरीड बाय बोथ द इलेक्ट्रॉन्स अँड होल्स अँड देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज BJT. म्हणजे ह्या ट्रान्झिस्टरमधून जो फ्लो होणारा करंट असतो हा बोथ टाईपच्या पार्टिकलमुळं तयार होत असतो. ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स आणि होल्समुळं. होल्स म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. आणि ह्या दोन्ही चार्जेसमुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट ह्या ट्रान्झिस्टरमधून फ्लो होत असतो आणि म्हणून ह्या ट्रान्झिस्टरला बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर किंवा इन शॉर्ट ह्याला BJT असं पण म्हटलं जातं. मग आता ह्या ट्रान्झिस्टरचे टाईप्स कोणते आहेत? हे ट्रान्झिस्टरचे मेनली दोन टाईप. याच्यामध्ये पहिला टाईप आहे तो PNP आणि दुसरा आहे तो NPN. मग आता ह्या ट्रान्झिस्टरचं PNP ट्रान्झिस्टर आणि NPN ट्रान्झिस्टरचे जे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल इथं दाखवलेले आहेत पहा ह्या डायग्राममध्ये. मग इथं पहिला जो टाईप आहे हा पहिला टाईप आहे तो PNP ट्रान्झिस्टर. ह्या PNP ट्रान्झिस्टरमध्ये असे तीन टर्मिनल असतात. हे इमिटर की जो P टाईप असतो, कलेक्टर P टाईप असतो आणि बेस हा N टाईप असतो. आणि ह्याच्यामध्ये इमिटरवरती ॲरो असतो. हा ॲरो जर इनवर्ड डिरेक्शनला असेल तर अशा पद्धतीच्या ह्या ट्रान्झिस्टरला म्हणतात PNP ट्रान्झिस्टर. आणि दुसरा जो टाईप आहे हा NPN ट्रान्झिस्टर. याच्यामध्ये पुन्हा इथं इमिटर N टाईप आहे, कलेक्टर N टाईप आहे आणि बेस आहे तो P टाईप. आणि इथं इमिटरवरती जो ॲरो आहे हा ॲरो आउटवर्ड डिरेक्शनला आहे. ॲरो जर आउटवर्ड डिरेक्शनला असेल तर अशा पद्धतीच्या ह्या ट्रान्झिस्टरला म्हणतात NPN ट्रान्झिस्टर. मग आता हे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल ह्याचे झाल्यानंतर हे ॲक्च्युली ह्या इमिटर, बेस आणि कलेक्टर जे ट्रान्झिस्टरमध्ये असतात ह्याचं इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. मग आपल्याला असं म्हणता येईल इन दी सर्किट सिम्बॉल द इमिटर अँड कलेक्टर आर डिफरन्शिएटेड बाय ड्रॉइंग अँड ॲरो. म्हणजे ह्या सर्किट सिम्बॉलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सिम्बॉलमध्ये या ठिकाणी इमिटर आणि कलेक्टर हे दोन्ही डिस्टिंग्विश केले जातात. कशावरून? तर त्याच्यावरती ॲरो ड्रॉ करून. जर ॲरो असेल किंवा ॲरो असलेले टर्मिनल जे असतं ते नेहमी इमिटर असतं आणि ॲरो नसलेले टर्मिनल हे कलेक्टर असतं. मग आता पुढे आपल्याला असं म्हणता येतं इमिटर हॅज अन ॲरो आयदर पॉइंटिंग इनवर्ड ऑर आउट. मग आता ह्या इमिटरवरती ॲरो असतो तो अशा पद्धतीने त्याचं डिरेक्शन असते की इनवर्ड डिरेक्शनला असते किंवा आउटवर्ड डिरेक्शनला असते. मग ह्या ॲरोवरून त्या ठिकाणी आपल्याला इमिटर आणि कलेक्टर त्या ठिकाणी डिफरन्शिएट करता येतात. वेगवेगळे आपल्याला ते डिस्टिंग्विश करता येते. मग आता आपल्याला पुढे स्ट्रक्चर पाहायचं आहे या ट्रान्झिस्टरचं BJTचं. मग आता पहिल्यांदा आपल्याला म्हणता येईल स्ट्रक्चर ऑफ PNP ट्रान्झिस्टर. मग आता PNP ट्रान्झिस्टरमध्ये काय असतं ॲक्च्युली? फॉर PNP ट्रान्झिस्टर आपल्याला म्हणता येईल इथं अ N टाईप सेमीकंडक्टर विच इज कॉल्ड ॲज बेस लेअर सेपरेट्स टू लेअर्स ऑफ P टाईप सेमीकंडक्टर दॅट इज इमिटर अँड कलेक्टर. म्हणजे ह्या PNP ट्रान्झिस्टरमध्ये N टाईप सेमीकंडक्टर की ज्याला आपण बेस म्हणतो हे दोन P टाईपच्या ज्या लेअर्स असतात सेमीकंडक्टरच्या ह्या सेपरेट करण्याचं काम करतं. की ज्या दोन P टाईपच्या सेमीकंडक्टर लेअर्स आहेत त्या कोणत्या असतात? इमिटर आणि कलेक्टर असतात. मग हे अशा पद्धतीने ह्या PNP ट्रान्झिस्टरमध्ये ॲक्च्युली त्या ठिकाणी ह्या सेमीकंडक्टर मटेरियलचं कॉन्फिगरेशन असतं. मग आपल्याला इथं म्हणता येईल इट इज ऑब्टेन बाय ग्रोईंग अ थिन लेअर ऑफ N टाईप सेमीकंडक्टर इन बिटवीन टू रिलेटिव्हली थिक लेअर्स ऑफ P टाईप सेमीकंडक्टर. ह्या अशा पद्धतीने तयार केलं जातं की N टाईपची थिन जी लेअर असते की ज्याला आपण बेस म्हणतो हे सेमीकंडक्टर लेअर हे दोन थिक P टाईप सेमीकंडक्टर लेअरच्या मध्ये त्या ठिकाणी ग्रो केलं जातं किंवा फिक्स केलं जातं
आणि अशा पद्धतीने जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला PNP ट्रान्झिस्टर असं म्हटलं जातं. मग आता पुढे आपल्याला म्हणता येईल त्याचं जे काय सिम्बॉल आहे किंवा स्ट्रक्चर ऑफ BJT आहे. इथं पहा PNP ट्रान्झिस्टरचं इथं P टाईप इमिटर आहे, इथं P टाईप कलेक्टर आहे आणि N टाईप जो बेस आहे तो बेस इथं काढलेला आहे. मग हा PNP ट्रान्झिस्टर आहे. त्याचं स्ट्रक्चर या ब्लॉक डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला दाखवता येईल. मग आता पुढे आहे ते स्ट्रक्चर ऑफ NPN ट्रान्झिस्टर. आता NPN ट्रान्झिस्टर ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. फॉर NPN ट्रान्झिस्टर a P type semiconductor which is called as base layer separates two layers of N type semiconductors that is emitter and collector. ह्या NPN ट्रान्झिस्टरमध्ये P टाईपची सेमीकंडक्टर जी लेअर असते ती दोन N टाईपच्या सेमीकंडक्टर लेअर सेपरेट करण्याचं काम करतात, की ज्या दोन N टाईप सेमीकंडक्टर आहेत लेयर्स त्याला इमिटर आणि कलेक्टर असं म्हटलं जातं. मग आता इथं आपल्याला पुन्हा असं म्हणता येतं इट इज ऑब्टेन बाय ग्रोईंग अ थिन लेअर ऑफ P टाईप सेमीकंडक्टर इन बिटवीन टू रिलेटिव्हली थिक लेयर्स ऑफ N टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे ह्याच्यामध्ये पुन्हा P टाईपची थिन लेअर असते सेमीकंडक्टरची, ही दोन थिक लेयर्स असतात N टाईप सेमीकंडक्टरच्या ह्याच्यामध्ये फिक्स केलं जातं आणि अशा पद्धतीने जे ब्लॉक डायग्राम किंवा जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला NPN ट्रान्झिस्टर असं म्हटलं जातं. आणि म्हणून NPN ट्रान्झिस्टरची डायग्राम किंवा ब्लॉक डायग्राम या पद्धतीने घेता येईल. इथं N टाईप हा इमिटर आहे, सेंटरला P टाईप हा बेस आहे आणि दुसरा आहे तो N टाईप हा कलेक्टर आहे. हे इथं बेस आहे आणि इकडे इमिटर, इकडे कलेक्टर आणि इथं बेस आणि याला म्हणतात या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ NPN ट्रान्झिस्टर. मग आता हे थोडक्यामध्ये आपल्याला पुढे असं म्हणता येईल the three layers of transistor are the emitter which is called as E, the base B and collector C. म्हणजे ह्या 3 लेअरच्या ट्रान्झिस्टरमध्ये असतात त्याला इमिटर, बेस आणि कलेक्टर असं म्हटलं जातं. आणि मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल स्ट्रक्चर ऑफ ट्रान्झिस्टर ॲक्च्युली. मग आता ह्या ट्रान्झिस्टरचं ॲक्च्युली जे स्ट्रक्चर आहे आता आपण पाहिलं ब्लॉक डायग्राम NPN PNP ट्रान्झिस्टरच्या, पण आपण जर जनरल ट्रान्झिस्टर विचारात घेतला तर त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं तर याच्यामध्ये पहा पहिलं जे एक टर्मिनल त्याला असतात. आता आपण पाहिलं ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल्स इमिटर, बेस आणि कलेक्टर. आता हे इमिटर कशा पद्धतीने असतो पहा. इट इज थिक हेवीली डोप्ड लेअर. धिस सप्लाय लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी कॅरियर्स फ्रॉम दी करंट फ्लो और फॉर दी करंट फ्लो थ्रू दी ट्रान्झिस्टर. आपल्याला असं म्हणता येतं हा एक थिक हेवीली डोप्ड लेअर असते. इमिटरमध्ये काय असते किंवा इमिटर हा थिक आणि हेवीली डोप्ड लेअर असते सेमीकंडक्टर लेअर आणि तो अशा पद्धतीने सप्लाय करतो की लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स फॉर द फ्लो ऑफ करंट थ्रू ट्रान्झिस्टर तो सप्लाय करण्याचं ॲक्च्युली काम करतो. आणि म्हणून ह्या इमिटरला या ठिकाणी म्हणता येतं इट इज अ थिक हेवीली डोप्ड लेअर. धिस सप्लाय लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी कॅरियर्स फॉर दी करंट फ्लो थ्रू दी ट्रान्झिस्टर. मग आता दुसरं टर्मिनल आहे ते बेस. आता बेसचं फंक्शन मेन काय आहे. इट इज थिन म्हणजे बेस हा ॲक्च्युली थिन असतो अँड विच इज अ लाईटली डोप्ड सेंट्रल लेअर. हे लाईटली त्याचं डोपिंग केलेलं असतं आणि हे सेंट्रलला त्या ठिकाणी नेहमी बेस असतो म्हणून त्याला सेंट्रल लेअर असं म्हटलं जातं, लाईटली डोप्ड सेंट्रल लेअर. आणि तिसरा जो टाईप आहे तो किंवा तिसरा टर्मिनल आहे तो कलेक्टर C. मग आता कलेक्टर पहा इट इज ऑल्सो थिक अँड मॉडरेटली डोप्ड लेअर. म्हणजे हा थिक असतो आणि त्याचं डोपिंग जे असतं ह्या दोन्हीच्या मध्ये असतं इमिटर आणि बेसच्या, म्हणून त्याला म्हणतात मॉडरेटली डोप्ड लेअर. इट्स एरिया इज लार्जर दॅन दॅट ऑफ इमिटर. त्याचा एरिया हा इमिटरपेक्षा नेहमी जास्त असतो. अँड द बेस आणि इमिटरपेक्षा याचा एरिया नेहमी जास्त असतो. धिस लेअर कलेक्ट्स मेजॉरिटी और मेजर पोर्शन ऑफ द मेजॉरिटी के चार्ज कॅरियर सप्लाय बाय द इमिटर. म्हणजे ह्या लेअरचं ॲक्च्युली काम काय असतं कलेक्टरच्या तर तो मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जे इमिटरने सप्लाय केलेले आहेत ते नेहमी कलेक्ट करण्याचं काम करतो. आणि म्हणून ह्या कलेक्टरचं फंक्शन हे या पद्धतीने असतं. म्हणजे हे ट्रान्झिस्टरमध्ये ॲक्च्युली हे 3 टर्मिनल्स असतात इमिटर, बेस आणि कलेक्टर. त्याचं वेगवेगळं डोपिंग कसं असतं, फंक्शन कसं असतं, त्याचा एरिया कसा असतो हे आताच आपण पाहिलं. आणि आता पुढे आपल्याला म्हणता येईल बायसिंग कंडिशन फॉर ट्रान्झिस्टर. म्हणजे ट्रान्झिस्टर जर आपल्याला सर्किटमध्ये जोडायचं असेल तर सर्किटमध्ये जोडत असताना ह्या ट्रान्झिस्टरचं बायसिंग कसं असलं पाहिजे. बायसिंग म्हणजे टू गिव्ह सप्लाय किंवा टू गिव्ह सम व्होल्टेज टू दॅट ट्रान्झिस्टर. मग आता ह्या बायसिंग कंडिशन कशा आहेत बघा. द मोस्ट कॉमन मेथड फॉर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर दॅट इज इमिटर बेस जंक्शन इज फॉर बायस. म्हणजे इमिटर बेस जंक्शन जे आहे
आपण पाहिलं की ट्रान्झिस्टरमध्ये 2 जंक्शन आहेत, इमिटर बेस जंक्शन आणि कलेक्टर बेस जंक्शन. ह्याच्यामधलं हे इमिटर बेस जंक्शन हे नेहमी फॉरवर्ड बायस असतं आणि कलेक्टर बेस जंक्शन हे नेहमी रिव्हर्स बायस असतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की जनरली द मोस्ट कॉमन मेथड ऑफ बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर इज that is emitter base junction is forward bias and collector base junction is reverse bias. मग आता पुढे आपल्याला असं म्हणता येतं वर्किंग. ॲक्च्युली ह्या BJTचं किंवा बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरचं किंवा सिम्पली ट्रान्झिस्टरचं वर्किंग कशा पद्धतीने असतं आणि ते वर्किंग घेण्याकरता आपण इथं NPN ट्रान्झिस्टर विचारात घेतलेला आहे. मग आता आपल्याला इथं म्हणता येईल वर्किंग ऑफ NPN ट्रान्झिस्टर. मग आता याचं वर्किंग कसं आहे बघा. फिगर शूज टिपिकल बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर. मग आता इथं एक डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आहे. या डायग्राममध्ये ह्या ट्रान्झिस्टरचं बायसिंग कशा पद्धतीने बघा. हा NPN ट्रान्झिस्टर आहे, हा N इथं इमिटर आहे, हा सेंटरचा P आहे तो बेस आहे आणि इकडला N आहे तो कलेक्टर आहे. इथं ह्याच्यावरून पण लक्षात येतं इमिटरचा एरिया हा थिक आहे, सेंट्रलचा P आहे तो त्याचे एरिया हा कमी आहे तो थिन असतो आणि कलेक्टरचा एरिया हा नेहमी इमिटरपेक्षा आणि बेसपेक्षा तर जास्तच असतो. इथं या डायग्रामवरून किंवा ब्लॉक डायग्रामवरून दिसते. इकडे इमिटर, इकडे हे बायसिंग दाखवलेलं आहे पहा. इमिटर हा N टाईप म्हणजे हा निगेटिव्ह. मग हा निगेटिव्ह जोडला बॅटरीच्या निगेटिव्हला, P टाईप हा पॉझिटिव्ह जोडला इथं बॅटरीच्या पॉझिटिव्हला. म्हणून हे इमिटर आणि हे बेस जंक्शन हे फॉरवर्ड बायस केलं आहे विथ द हेल्प ऑफ बॅटरी दॅट इज VEB. आणि इकडे पहा हा कलेक्टर आहे आणि हा बेस आहे. आणि आपण पाहिलं की कलेक्टर बेस जंक्शन हे नेहमी रिव्हर्स बायस असतं. आता हा N म्हणजे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह जोडला इथं बॅटरीच्या पॉझिटिव्हला आणि इथं बेस हा पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह असल्यामुळं हा जोडला बॅटरीच्या निगेटिव्हला. म्हणून या ठिकाणी हे कलेक्टर आणि हे बेस जंक्शन हे ह्या बॅटरीच्या सहाय्याने त्या ठिकाणी रिव्हर्स बायस केलेलं आहे. मग इथं दाखवलं आहे मेनी इलेक्ट्रॉन्स, इथं मेनी इलेक्ट्रॉन्स, इथं फ्यू इलेक्ट्रॉन्स ह्या बेसमधून जातात. इथं इमिटरमधून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे मेनी इलेक्ट्रॉन्स, कलेक्टरमधून मेनी इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि फ्यू इलेक्ट्रॉन्स हे बेसमधून जात असतात. हे ह्या बायसिंग मेथडमध्ये किंवा बायसिंगची जी डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग पुढं म्हणता येईल आपल्याला फ्रॉम फिगर इमिटर बेस जंक्शन इज फॉरवर्ड बायस वाईल कलेक्टर बेस जंक्शन इज अ रिव्हर्स बायस. आत्ताच आपण हे पाहिलेलं आहे की इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस केलं ह्या बॅटरीच्या सहाय्याने, कलेक्टर बेस जंक्शन हे ह्या बॅटरीच्या सहाय्याने रिव्हर्स बायस केलेलं आहे. मग आता पुढे म्हणता येईल आपल्याला मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स इन द इमिटर ऑफ NPN ट्रान्झिस्टर आर इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या NPN ट्रान्झिस्टरमध्ये ह्या इमिटरमध्ये जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे ह्या NPN ट्रान्झिस्टरमध्ये इमिटरमध्ये जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत ते कोणते आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. मग पुढे आपल्याला असं म्हणता येतं ॲट द इन्स्टंट द फॉरवर्ड बायस इज अप्लाइड टू इमिटर बेस जंक्शन. म्हणजे समजा एका पर्टिक्युलर इन्स्टंटला इमिटर बेस जंक्शनला समजा आपण फॉरवर्ड बायस व्होल्टेज त्या ठिकाणी अप्लाय केलं तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं इलेक्ट्रॉन्स इन द इमिटर रिजन दॅट इज N टाईप हॅव नॉट एंटर द बेस रिजन. मग आता त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला जे इलेक्ट्रॉन इमिटर रिजनमध्ये आहेत म्हणजे ह्या इमिटर रिजनमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते बेसमध्ये एंटर होत नाहीत एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत. म्हणून इथं आपल्याला लिहिलं आहे इलेक्ट्रॉन्स इन द इमिटर रिजन दॅट इज N टाईप हॅव नॉट एंटर्ड द बेस रिजन दॅट इज P टाईप. मग आता पुढे आपल्याला म्हणता येतं वेन द बायसिंग व्होल्टेज VBE म्हणजे इथलं जे VBE आहे किंवा VEB आहे हे व्होल्टेज इज ग्रेटर दॅन बॅरियर पोटेन्शियल 0.6 or 0.7 व्होल्ट फॉर सिलिकॉन ट्रान्झिस्टर विच आर कॉमनली यूज. म्हणजे ट्रान्झिस्टर तयार करताना नेहमी सिलिकॉन मटेरियल त्या ठिकाणी यूज केलं जातं आणि त्याच्यापासून हे ट्रान्झिस्टर तयार केले जातात. आणि ह्या ट्रान्झिस्टर करता किंवा सिलिकॉन ट्रान्झिस्टर करता जे बॅरियर पोटेन्शियल आहे त्याचे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 0.6 किंवा 0.7. ह्या दोघांच्या मध्ये ही व्हॅल्यू असते. मग आता इथलं VB हे व्होल्टेज जर ह्या बॅरियर पोटेन्शियलपेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी काय होतं पहा विच आर कॉमनली यूज वी हॅव सीन की सिलिकॉन ट्रान्झिस्टर हा मेनली ट्रान्झिस्टर सिलिकॉन मटेरियल हे ट्रान्झिस्टर तयार करण्याकरता यूज केलं जातं. मग हे जर VB हे ग्रेटर दॅन असेल कसं बॅरियर पोटेन्शियलपेक्षा 0.6 किंवा 0.7 पेक्षा तर त्या केसमध्ये काय होतं मेनी इलेक्ट्रॉन्स इंटर्स द बेस रिजन अँड फॉर्म द इमिटर करंट IE ॲज शोन. मग ह्याच्यामध्ये काय होतं हे VB हे जर 0.6 किंवा 0.7 ह्या बॅरियर पोटेन्शियलपेक्षा जास्त आलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे बेस रिजनमध्ये इमिटरकडून त्या ठिकाणी एंटर होतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं इमिटर करंट IE तयार होताना दिसतो की जो इमिटर करंट ह्या
इमिटर सर्किटमधून आपल्याला हा फ्लो होताना या ठिकाणी दिसेल. मग हे अशा पद्धतीचं हे कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आहे. पुढे आपल्याला असं म्हणता येतं की ही जी डायग्राम आहे ती इथं दिसते पहा. इथं NPN ट्रान्झिस्टर आहे, इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे इमिटरमध्ये आहेत. हे बॅरियर पोटेन्शियलपेक्षा जर इथलं VBA व्होल्टेज कमी असेल तर हे इलेक्ट्रॉन इथं बेस रिजनमध्ये इंटर होत नाहीत आणि म्हणून त्या सर्किटमधून फ्लो होणारा जो इमिटर करंट आहे तो फ्लो होत नाही. मग आता दुसऱ्या केसमध्ये इथं आपल्याला म्हणता येतं, इथं दाखवलं आहे पहा की हे इमिटर आणि बेस जंक्शन रिव्हर्स बायस केलं ह्या बॅटरीने आणि कलेक्टर आणि इथं बेस जंक्शन हे इथं हे फॉरवर्ड बायस केलं आहे पहा. इथं इमिटर बेस जंक्शन हे फॉरवर्ड बायस केलं आहे. इथं इमिटर हा N आहे म्हणून इथं निगेटिव्हला जोडला आहे, बेस हा P आहे म्हणून इथं पॉझिटिव्हला जोडला आहे. इथं हा N टाईप हा जोडला इथं बॅटरीच्या पॉझिटिव्हला, हा P टाईप इथं जोडला बॅटरीच्या निगेटिव्हला, म्हणून हे रिव्हर्स बायस कलेक्टर बेस जंक्शन आणि फॉरवर्ड बायस केलं आहे इमिटर बेस जंक्शन. मग इथं पण दाखवलं आहे बघा. आता हे जर VBA पोटेन्शियल जर या ठिकाणी हे बॅरियर पोटेन्शियलपेक्षा जास्त असेल तर ह्या इमिटरमधले काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बेस रिजनमध्ये पास होतात आणि त्याच्यामुळं हे इमिटर करंट ह्या सर्किटमधून फ्लो होतो. हे आताच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे डायग्राममध्ये पण तेच दाखवलेलं आहे. इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस, कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस केलेलं आहे. या दोन्ही डायग्राममध्ये ते बायसिंग कंडिशन्स या ठिकाणी दाखवलेले आहे. मग आता पुढे आपल्याला म्हणता येतं हे या केसमध्ये वर्किंग ऑफ NPN ट्रान्झिस्टरच्या केसमध्ये इथं पहा की हे इलेक्ट्रॉन पुन्हा हे बेसमध्ये गेले की इथं बेस करंट सुरू होतोय. कलेक्टरमध्ये ह्या इमिटरमधून इमिटर टर्मिनलमधून हे इलेक्ट्रॉन फ्लो झाले की इमिटर करंट सुरू होतोय आणि ह्या कलेक्टर टर्मिनलमधून इलेक्ट्रॉन फ्लो झाले की त्या ठिकाणी कलेक्टर करंट तयार होतो. म्हणजे IC म्हणजे कलेक्टर करंट, IB म्हणजे बेस करंट आणि IE म्हणजे त्या ठिकाणी इमिटर करंट घेता येईल. मग इथं आपल्याला म्हणता येईल दीज इलेक्ट्रॉन्स इंटर्स और ऑल्सो वी कॅन से दॅट दीज इलेक्ट्रॉन्स आयदर फ्लो थ्रू दी बेस करंट IB और ऑल्सो फ्लो थ्रू दी कलेक्टर करंट. म्हणजे जे इलेक्ट्रॉन या ठिकाणी इथं बेस रिजनमध्ये पास झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन एकतर बेस करंटमधून पास होतात किंवा कलेक्टर करंटमधून पास होताना आपल्याला या सर्किटमध्ये दिसतात. मग आता पुन्हा आपल्याला म्हणता येईल द बेस करंट इज स्मॉल अबाउट 5% ऑफ IE. म्हणजे ह्या IEच्या कम्पॅरिझनमध्ये ह्या IBची व्हॅल्यू ही कमी असते, नियरली अबाउट 5% ऑफ IE. म्हणजे 5%च फक्त करंट ह्या बेस रिजनमधून पास होतो. म्हणजे IB हा झाला 5% ऑफ IE. आणि मग आपल्याला असं म्हणता येतं बिकॉज द बेस इज अ थिन अँड ऑल्सो इट इज लाईटली डोप्ड. हे 5%चा करंट फक्त बेस रिजनमधून का पास होतो तर तो थिन असतो आणि त्याचं डोपिंग हे लाईटली केलेलं असतं. मग आता पुढे म्हणता येईल इलेक्ट्रॉन्स इंजेक्टेड फ्रॉम द इमिटर इन टू द बेस डिफ्यूज इन टू द कलेक्टर बेस डिप्लिशन रिजन. म्हणजे जे इलेक्ट्रॉन इमिटरमधून बेसमध्ये आलेले आहे हे इलेक्ट्रॉन हे बेस आणि बेसमधून या ठिकाणी डिफ्यूज होऊन ह्या कलेक्टर रिजनमध्ये या ठिकाणी येतात असं त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे इथं जे कलेक्टर बेस डिप्लिशन रिजन तयार होते हे डिफ्यूज होऊन किंवा हे क्रॉस करून हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कलेक्टर रिजनमध्ये येताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं इलेक्ट्रॉन्स इंजेक्टेड फ्रॉम द इमिटर इन टू द बेस डिफ्यूज इन टू द कलेक्टर बेस डिप्लिशन रिजन ड्यू टू दी थिन बेस रिजन. कारण बेस रिजन हा थिन असल्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिटरमधून बेसमध्ये आलेले हे लगेच या कलेक्टर रिजनमध्ये तुम्हाला पास होताना दिसतील. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल दे आर पुश्ड इन टू द कलेक्टर रिजन बाय द इलेक्ट्रिक फील्ड ॲट द कलेक्टर बेस डिप्लिशन रिजन. मग आता ते इलेक्ट्रॉन आहेत जे बेस रिजनमध्ये आलेले आहेत ते इथं इलेक्ट्रिक फील्ड तयार झाल्यामुळं या ठिकाणी हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कलेक्टर रिजनमध्ये पास होताना आपल्याला दिसतात की जे त्या ठिकाणी कलेक्टर बेस जंक्शनला डिप्लिशन रिजन तयार होते हे डिप्लिशन रिजन क्रॉस करून ह्या कलेक्टर रिजनमध्ये हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी येत असतात. मग पुढे आपल्याला म्हणता येईल द कलेक्टर करंट IC फ्लोज थ्रू दी एक्सटर्नल सर्किट ॲज शोन इन अबव फिगर. मग इथं हे जो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कलेक्टर रिजनमध्ये आलं की कलेक्टर करंट ह्या सर्किटमधून फ्लो होताना आपल्याला दिसतो. हे डायग्राममध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग आपल्याला पुढे असं म्हणता येतं द कलेक्टर करंट IC इज अबाउट 95% ऑफ IE. मग आता बघा कलेक्टर करंट IC हा किती असतो 95% ऑफ IE असतो. म्हणजे ह्या कलेक्टर करंटची व्हॅल्यू ही 95% ऑफ IE. म्हणजे हा जर IE हा 100% असेल तर फक्त 5% करंट हा बेस करंट तयार होतो आणि 95% करंट हा कलेक्टर करंट तयार होत असतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं द कलेक्टर करंट IC इज अबाउट 95% ऑफ IE. मग आता पुढे लिहिता येतं फ्रॉम फिगर IE इज इक्वल टू IB प्लस IC. म्हणजे हा टोटल करंट IE आहे
त्या करंटपैकी काही करंट बेस रिजनमधून जातो, काही करंट हा कलेक्टर रिजनमधून जातो. म्हणून ह्या करंटची व्हॅल्यू ह्या दोघांच्या ॲडिशन बरोबर येते आणि म्हणून इथं IC प्लस IB दॅट मस्ट बी इक्वल टू IE. म्हणून इथं लिहिले पहा फ्रॉम फिगर IE इज इक्वल टू IB प्लस IC. हे असं एक्सप्रेशन आपल्याला मिळते. मग पुढे आपल्याला लिहिता येतं IE फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन ऑल्सो राईट IE इज नियरली इक्वल टू IC. म्हणजे ह्या IEची व्हॅल्यू नियरली इक्वल टू IC असते, कारण त्या ठिकाणी काय असतं, बेस हा व्हेरी स्मॉल किंवा बेस हा थिन असतो, त्याच्यामुळे त्याच्यामधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू पण कमी असते, नियरली अबाउट 5% ऑफ IE असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सिम्पली लिहिता येतं IE इज नियरली इक्वल टू IC. मग आता पहा ट्रान्झिस्टरचे कॉन्फिगरेशन कोणते आहेत. दी पॉसिबल कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर इन अ सर्किट आर. म्हणजे ट्रान्झिस्टर सर्किटमध्ये जोडत असताना कोणत्या पद्धतीने जोडला जातो त्याला कॉन्फिगरेशन असं म्हणतात. मग इथं हा पहिला जो आहे हा पहिल्याला म्हणता येते या ठिकाणी कॉमन इमिटर. म्हणजे ट्रान्झिस्टर सर्किटमध्ये जोडताना कॉमन इमिटर पद्धतीने पण जोडला जातो, म्हणजे इमिटर कॉमन ठेवायचा. दुसरा आहे तो कॉमन बेस कॉमन ठेवायचा. आणि तिसरा आहे तो कॉमन कलेक्टर, हे CC. म्हणजे कॉमन इमिटर म्हटलं की C, कॉमन बेस म्हटलं की CB आणि कॉमन कलेक्टर म्हटलं की CC. म्हणजे ह्या तिन्ही पद्धतीने कोणताही ट्रान्झिस्टर आपल्याला सर्किटमध्ये जॉईन करता येतो. मग आता याच्यामधलं 1 बाय 1 आपल्याला हे कॉन्फिगरेशन पाहता येईल. नाही तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन C कशा पद्धतीने आहे बघा. द इमिटर ऑफ ट्रान्झिस्टर इज कॉमन टू बोथ इनपुट अँड आउटपुट. म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या सर्किटमध्ये जो इमिटर असतो हा कॉमन असतो, कशाला, इनपुट आणि आउटपुटला. मग आता आपल्याला माहिती आहे की ट्रान्झिस्टरला आपल्याला इनपुट द्यावं लागतं, त्याचं आउटपुट मेजर करावं लागतं. मग इनपुट आणि आउटपुट ह्या दोघाला कॉमन असणार आहे काय, इमिटर. आणि म्हणून या मेथडला काय म्हणतात, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, की ज्याच्यामध्ये इमिटर हा कॉमन असतो इनपुट आणि आउटपुटला. मग त्याचं जे डायग्राम आहे ते डायग्राम इथे दाखवले बघा. इथं बेस दाखवला आहे, हा मेन ट्रान्झिस्टरचा हा इमिटर आहे. इमिटर म्हणजे ॲरो. आता ॲरो इनवर्ड असेल तर मी सांगितलं तुम्हाला PNP ट्रान्झिस्टर असतो. आणि इथं बेस आहे, इथं कलेक्टर आहे. आता हा PNP ट्रान्झिस्टर हे या पद्धतीने दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये ॲरो इनवर्ड आहे. मग इथं इमिटर हा आपण कॉमन केला, इकडं इनपुट असतं आणि इकडं आउटपुट असतं. मग ह्या इनपुट आणि आउटपुटला ही इमिटर कॉमन झाला आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीच्या कॉन्फिगरेशनला म्हणतात या ठिकाणी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आता समजा NPN ट्रान्झिस्टर आपण घेतला तर NPNमध्ये बघा असंच. आता NPNमध्ये ॲरो इमिटरवरचा कसा आहे, आउटवर्ड डिरेक्शनला. आणि इमिटर इथं कॉमन आहे की इथं इनपुट आणि इकडं आउटपुट ह्या दोघाला कॉमन आहे, इथं बेस आणि इथं कलेक्टर आहे. मग आता पुढचं जे कॉन्फिगरेशन आहे त्याला म्हणता येतं कॉमन बेस कॉन्फिगरेशन, त्याला CB म्हणता येतं. मग आता ह्या केसमध्ये काय, तर बेस हा कॉमन असतो कशाला, इनपुट आणि आउटपुटला. म्हणून म्हणता येतं द बेस ऑफ द ट्रान्झिस्टर इज कॉमन टू बोथ इनपुट अँड आउटपुट. मग इथं पहा हे ट्रान्झिस्टर पुन्हा दाखवला आहे PNP, की ज्याच्यामध्ये इमिटरवरती ॲरो आहे इनवर्ड. हा ट्रान्झिस्टर ह्याचा इमिटर इथं बेस आणि इथं इमिटर, इथं कलेक्टर आणि इथं बेस आहे. आणि बेस हा इथं इनपुटला आणि आउटपुटला काय केला, इथं कॉमन ठेवलेला आहे. आणि म्हणून ह्या मेथडला म्हणतात कॉमन बेस कॉन्फिगरेशन, की ज्याच्यामध्ये PNP ट्रान्झिस्टर यूज केला आहे. आता NPN असेल तर कसं बघा, इथं पुन्हा इथं बेस कॉमन ठेवला आहे इनपुट आणि आउटपुटला. इथं इमिटर, इथं कलेक्टरवरती ॲरो आउटवर्ड असेल की कोणता ट्रान्झिस्टर, NPN ट्रान्झिस्टर. मग आता पुढचं आहे ते कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. आता याच्यामध्ये काय केलं जाईल, म्हणून कलेक्टर कॉमन ठेवला जाईल. म्हणून इथं लिहिले पहा दी कलेक्टर ऑफ द ट्रान्झिस्टर इज कॉमन टू बोथ इनपुट अँड आउटपुट. म्हणजे इनपुटला आणि आउटपुटला हा कलेक्टर नेहमी या ठिकाणी काय केला जातो, कॉमन ठेवला जातो. मग आता डायग्राममध्ये बघा इथं कलेक्टर खाली घेतला आहे, हा कलेक्टर कॉमन ठेवला इनपुट आणि इथं आउटपुटला. इथं बेस आहे आणि इथे इमिटर आहे. हा पुन्हा PNP ट्रान्झिस्टर आहे. मग इथं पुन्हा NPN असेल तर पहा कसं होतं पद्धतीने. मग इथं कलेक्टर कॉमन ठेवला आहे, इथं इनपुट आणि इथं आउटपुट. ह्या इनपुट आणि आउटपुटला कलेक्टर कॉमन ठेवला, इथं बेस आहे आणि इथं इमिटर आहे. मग हा NPN ट्रान्झिस्टर झाला. ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रान्झिस्टर कोणत्याही सर्किटमध्ये आपल्याला ह्या तिन्हीपैकी कोणत्या पद्धतीने सर्किटमध्ये जॉईन करता येतो, जोडता येतो. ह्या अशा पद्धतीने हे आपल्याला या ठिकाणी घेता येईल. थँक्यू स्टुडंट.